शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपाचं घोडं सध्या अडलंय। भाजपनं आपल्या संभाव्य 114 उमेदवारांची यादी तयार केली आहे। मात्र या यादीबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही। यादीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेनं नकार दिल्याची माहिती भाजप सूत्रांकडून समजते। शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक असलेल्या काही जागांवर भाजपनं दावा केलाय। त्यामुळे ही यादी बाहेर आली तर शिवसेना नगरसेवक फुटतील अशी भीती शिवसेनेला वाटते। त्यामुळेच शिवसेनेच्या जागावारी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, भाजपच्या आणि शिवसेनेच्या युतीबाबतल्या ज्या वाटाघाटी सुरू होत्या, जी चर्चा सुरू होती, त्यातला पुढचा टप्पा खरं तर आपण असं म्हणूयात की भाजप आणि शिवसेनेच्या या चर्चेतला आला होता। जागांचं वाटप जे आहे किंवा जी यादी आहे त्याची अदलाबदल होणार होती, एकमेकांना यादी दिली जाणार होती। मात्र शिवसेनेकडनं आता चर्चेसाठी नकार मिळाल्याचं कळतंय। काय नेमकी परिस्थिती आहे? ही युतीची गणितं जुळताना दिसत नाहीयेत का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही पक्षांची जी पहिली बैठक झाली होती साधारण 4 ते 5 दिवसांपूर्वी, तेव्हा 21 तारीख ही डेडलाईन या दोन्ही पक्षांच्या बैठकीत ठरवण्यात आली होती। अर्थात आता 21 तारीख उद्या आहे। आता उद्यापर्यंत सेना भाजपच्या युतीचा निकाल लागतो का, किंवा भाजप सेना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करणार का किंवा फारकत घेणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपकडनं जसं बैठकीत ठरलं त्यानुसार भाजपने यादी 114 जागांची यादी जी भाजपला हवी आहे, ज्यावर भाजप दावा करते, ती यादी तयार भाजपने केली आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलून ती अंतिम सुद्धा केली होती आणि याबाबत शिवसेनेला विचारणा केली होती की कधी या संदर्भात आपण यादींची अदलाबदल करायची। मात्र शिवसेनेकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही असं भाजपचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ह्या सेना भाजपच्या युतींच्या जागा वाटपाची चर्चा पुढे सरकली नसल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं। आणि आज ज्या प्रकारे शिवसेनेकडनं या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच या दोन पक्षांमध्ये कुठेतरी वादलंय आणि आता हे प्रकरण नक्की पुढे कसं सरकतं, मुख्यमंत्री हस्तक्षेप करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपचं एवढंच म्हणणं आहे किंवा भाजपचा असा दावा आहे की दरवेळेला शिवसेनाच खोडा घालते, मग चर्चेमध्ये जो पारदर्शी अजेंडा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा घ्यायचा नाही, यादी सादर करायची किंवा 21 तारखेसारखी डेडलाईन ठरवायची, अशा प्रकारचे मुद्दे शिवसेनेकडनंच येत आहेत आणि असे मुद्दे आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करणार नाही अशी भूमिका शिवसेना घेत आहे असं भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे हा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे, युतीची चर्चा सुरू करायची आहे की नाही असं भाजपचं म्हणणं आहे। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना पुन्हा काही प्रतिक्रिया देते का किंवा मुख्यमंत्री यामध्ये हस्तक्षेप करून सेना भाजपची अडलेली चर्चा पुढे सरकवतात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि 21 तारखेची डेडलाईन खरोखर दोन्ही पक्ष पाळतात का विधानसभा निवडणुकांप्रमाणे शेवटपर्यंत चर्चा करत ऐन वेळेला युती तुटणार अशा प्रकारची घोषणा करतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।